गेली 3 वर्ष आय थिंक मावशी गेल्यानंतर तर ती खूप खचली आणि त्यानंतर अर्थात मागच्या वर्षी तिचं ओपन हार्ट सर्जरी झाली. मग काय ना मी आता घराबद्दल इतकं भरभरून बोलत होते अमृता आणि मागच्या वर्षीच मी घर बुक केलं होतं. पण ना एका ठिकाणी मी माझ्या घराचे डॉक्युमेंट साईन करत होते आणि एका ठिकाणी मी माझ्या आईच्या ऑपरेशनचे पेपर साईन करत होते आणि तो क्षण होता जिकडे मी मी तो स्विच केला. मी खूप ढसाढसा रडलीये तिच्या ऑपरेशनच्या वेळीच प्रचंड. म्हणजे एका पॉइंटला आधी तिने सांभाळलंय मला, पण मला ते जे परिवर्तन झालं ना माझ्यामध्ये ते मला आता असं वाटतं की ओके ओके वर्स्ट हॅज गॉन. आता मला माहितीये की काय होऊ शकतं, कारण आय लॉस्ट माय मावशी टू अ हार्ट अटॅक आणि त्याच्यानंतर ना मी खूपच ती खूप हादरली होती, मी खूप घाबरले होते आणि मग प्लस मम्मीचं हे झालं. मला कळतच नव्हतं लाईफ कुठे चाललंय यार. आणि आता मी घर का घेतेय, मग मी नको घ्यायला पाहिजे किंवा असं काहीतरी. पण ते त्यातनं यार ते तारून नेलं स्वामींनी असं मला वाटतं की ओके इट्स ओके, जस्ट गो थ्रू इट, जस्ट गो थ्रू इट. आणि मग मी आपोआप मी माझ्या आईची आई झाले. मी तिला ओरडते सुद्धा, तिला आता तिचं नाचणी सत्व तिला खायला घालते. माझं असं असतं की बरं मग शिरा कर त्याचा थोडासा. नाही नाही मला ते आवडत नाही. बदाम खा पाणी पी, प्यायलीस का, जेवलीस का, कुठेस, खालती वॉकला गेलीस का. एक आता साधारण असे फोन कॉल असतात आमचे.